8 ते 10 लोकांना पुरणारी चमचमीत आणि सगळ्यांचीच आवडीची अशी शाकभाजी आपण बनवतोय. शाकभाजी बनवण्यासाठी अगदी मिनिटभरामध्ये तयार होणारा चमचमीत मसाला आपण बनवतोय, की ज्यामुळे शाकभाजी अतिशय चविष्ट होते. खाणारे खात राहतील आणि वाढणारे वाढतच राहतील. बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तर चला पटकन तयारीला लागूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय. तर सगळ्यात आधी तर आपल्याला सुकं वाटण, की जे कोरडं वाटण आपण ज्याला म्हणतो ते करून घ्यायचंय. यासाठी अर्धी मूठ म्हणजे एक छोटी वाटी भरून मी इथे बरोबर शेंगदाणे घेतलेत. मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा शाकभाजी बनवली जाते 50-60 लोकांसाठी, तर त्यामध्ये आवर्जून शेंगदाण्याचा कूट घातला जातो. तर आपण आता थोड्याच प्रमाणात बनवतोय, 10-1 लोकांना पुरेल असा बनवतोय. यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे चांगले खरपूस अगदीच त्याच्यावरची साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. हवे असेल तर या शेंगदाण्यावरची साल थंड झाल्यानंतर तुम्ही काढून घेऊ शकता. आता याच कढईमध्ये आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं. इथे ओलं खोबरं अजिबात घ्यायचं नाही. इथे मी बरोबर पाऊण वाटी भरून सुकं खोबरं घेतलंय. खोबऱ्यासोबतच एक पोह्याचा चमचा भरून इथे मी तीळ घेतलेत. तीळ खोबऱ्यासोबत अगदी व्यवस्थित भाजले जातात, अगदी मस्त फुलले जातात, तडतड उडून ते कढईच्या बाहेर पडत नाहीत. यामुळे मी नेहमी खोबऱ्यासोबतच तीळ भाजून घेते. जे कोरडं साहित्य आपण भाजून घेतोय ते अगदी मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत भाजलं जातं आणि छान यावरती रंग सुद्धा येतो. तर हे पहा, इथे मस्त असं गुलाबी रंगावरती इथे मी खोबरं भाजून घेतलं, सोबतच तीळ सुद्धा चांगले फुलले गेलेत. एका वेगळ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे हे थंड करून घेऊ. आता कोरड्या वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपलं भाजून झालंय. आता ओलं वाटण तयार करून घेऊ. इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. सुरुवातीला कांदा मी असाच परतून घेते, म्हणजे यामधलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी होईल आणि कांदा पटकन तळला जाईल. सुरुवातीला असंच मी मिनिटभरासाठी कांदा चांगला परतून घेतला. हलकंसं यामधलं मॉइश्चर कमी झालं. आता यामध्ये तेल घालूयात. साधारण पळीभर मी तेल घातलंय. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, असा कांदा चांगला डार्क रंगावरती परतून घ्यायचा. कांदा परतून झाला, आता टोमॅटो सुद्धा परतून घेऊ. तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे. त्यामधला गर मी काढून घेतला. आता टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर इथे टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलेत. एका ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. आता इकडे सुक्या वाटण्यासाठी भाजून घेतलेलं साहित्य संपूर्णपणे थंड झालंय, असं छान कुरकुरीत झालंय. आता हे आपल्याला पाणी न घालता असंच बारीक दळून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी छान तेल सुटेपर्यंत मी इथं बारीक करून घेतलंय. आता हे मिश्रण थोडं कमीच आहे, तर यामध्येच आपण ओलं वाटण सुद्धा वाटून घेऊ. तर यामध्ये मी घातलेलं आहे 1 इंच आल्याचे तुकडे आणि सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या. आता तळून घेतलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा अतिशय बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचा आहे. हवं असेल तर तुम्ही थोड्याशा पाण्याचा इथे वापर करू शकता, पण अतिशय बारीक असं हे वाटण आपल्याला करून घ्यायचंय. वाटण तयार झालं. आता यानंतर भाजीसाठी लागणारं इतर साहित्य पाहूयात. तर शाकभाजीसाठी आपल्याला वांगी आणि बटाटे लागतात. तर इथे 4 मध्यम आकाराचे वांगी असे 4 भागामध्ये कट करून घेतलेत. याचे देठ जे आहे ते असंच ठेवायचं. याला टेस्ट खूप छान असते, यामुळे देठ कट करायचं नाही. आता 4 भागामध्ये कट करून पाण्यामध्ये मीठ घालून मी ही वांगी अशी साईडला ठेवली आहेत आणि यासोबतच मध्यम आकाराचे 2 बटाटे सालासहित मी कट करून घेतलेत. असे थोडेसे मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या. आता वांगी बटाटे झाले. इथे मी घेतलेला आहे चणा. जे लाल चणे असतात तेच इथे मी घेतलेले आहेत. घरातली एक रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी चणा मी रात्रभर भिजवून घेतला आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या. तर चणा असा आधी शिजवून घेतला की मग भाजी पटकन होते. मोठ्या प्रमाणात जेव्हा भाजी केली जाते 50-60 लोकांसाठी, यासाठी आधी चणा असा शिजवून घेतला जात नाही. हा भाजीमध्ये शिजवला जातो. आता जो स्पेशल मसाला मी तुम्हाला म्हटलं, तो स्पेशल मसाला पटकन तयार करून घेऊ. यासाठी अर्धा चमचा हळद घेतली. यासोबतच घरगुती जो आपला साठवणीचा मसाला आहे तो आपल्या अंदाजानुसार, आपल्या तिखटानुसार घ्यायचा आहे. तर इथे मी बरोबर 3.5 चमचे हा मसाला घेणार आहे. याऐवजी तुम्ही विकतचा कांदा लसूण मसाला घेतला तरी सुद्धा चालेल. 1.5 छोटा चमचा मी इथे धने पावडर घेतली. यासोबतच 1 चमचा भरून आपल्याला भाजलेले जिऱ्याची पूड सुद्धा घ्यायची. 1 छोटा चमचा गरम मसाला आणि सोबतच गोडा मसाला सुद्धा घेतलाय. यासोबतच मी 2 चमचे जो रेडीमेड व्हेज सब्जी मसाला मिळतो तो घेतलाय, किंवा याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये अगदी थोडं म्हणजे पाव चमचा हिंग घालूयात. आता भाजीला रंग चांगला यावा यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी घेतेय. तर ही बरोबर 3 छोटे चमचे मी घेतली.
सगळे मसाले चांगले एकजीव मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला असं वाटलं असेल की हा मसाला खूप जास्त वाटतोय. यामध्येच आपण धने जिरे पूड, हळद, गोडा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, की जी तिखटाला खूप कमी असते. यामुळेच हा मसाला थोडासा तुम्हाला जास्त दिसून येईल. मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे, एकजीव मिक्स करून घेतले. आता असे मसाले डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये घातलेत, तर हे करपू शकतात आणि याची टेस्ट निघून जाते. म्हणून काय करायचं, या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. साधारण अर्धा कप भरून यामध्ये पाणी घालायचं. घातलेलं पाणी चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होतं, की मसाला तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात करपत नाही. मसाला छान फुलल्यामुळे याची टेस्ट सुद्धा टिकून राहते आणि व्यवस्थित भाजीला रंग सुद्धा येतो आणि स्वाद सुद्धा येतो. तर असा पटकन असा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे, की मसाल्याची पेस्ट आपण साईडला ठेवूया. तुमच्या लक्षात आलंच असेल, की पाणी घातल्यानंतर मसाला चांगला फुलला जातो. सगळी तयारी झाली. एका मोठ्या कढईमध्ये आपण भाजी तयार करायला घेऊ. शाक भाजी बनवतोय, थोडीशी ती चमचमीतच असते, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं मी जास्तच घेतलंय. तर साधारण रेग्युलर मध्यम आकाराच्या वाटीनुसार अर्धी वाटी भरून हे तेल आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल इथं गरम झालंय. आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण काढून घेऊ. संपूर्ण वाटण मी काढून घेतलं. तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद येतो. सोबतच यामध्ये 2 ते 3 अशा मोठ्या आकारामध्ये मिरच्या कट करून घालायच्या. या मिरच्यांना स्वाद छान आहे, मात्र तिखटपणा थोडा कमी आहे. यामुळे मी या मिरच्या घातलेल्या आहेत. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं. शाक भाजी बनवताना सगळ्यात महत्वाची टिप ती म्हणजे वाटण हे परतताना अजिबात घाई करायची नाही. वाटण परतण्यासाठी जितका जास्त वेळ लागेल, जितकं जास्त तुम्ही हे वाटण परतून घ्याल, तितकेच भाजीला चव छान येते. वाटण परतून घेण्यासाठी जर तुम्ही जास्त घाई केली, तर हवी तशी भाजीला चव येणार नाही. यामुळे मध्यम आचेवरती चांगलंच हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी हलकंसं तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलं. आता तयार केलेली मसाल्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता पुन्हा घातलेली मसाल्याची पेस्ट या वाटणामध्ये चांगली परतून घ्यायची. मसाला घातल्यानंतर हे वाटण 2 मिनिटांसाठी मी परतून घेतलं. आता हे वाटण खाली लागू नये यासाठी अगदी थोडंसं, म्हणजे पाव वाटी भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घालून पुन्हा ही ग्रेव्ही आपल्याला चांगली परतून घ्यायची. पाणी घातल्यामुळे हा मसाला खाली कढईला चिकटत नाही आणि हवा तसा आपल्याला परतता येतो. तर इथे ग्रेव्हीला हलकसा तेल सुटलेलं आहे. पुन्हा थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता पुन्हा थोडंसं, म्हणजे पाव वाटी भरून यामध्ये पुन्हा पाणी घालूयात आणि पुन्हा ही ग्रेव्ही आपण चांगली परतून घेऊयात. तर ही सेम प्रोसेस आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वेळा करायची. पाव वाटी फक्त पाणी घालायचं आणि मसाला चांगला परतून घ्यायचा. आता इथे बघा ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि इथं मस्त अशी ग्रेव्ही आपली परतून तयार झाली. अशाच पद्धतीची ग्रेव्ही आपल्याला चांगली परतून घ्यायची, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. आता सगळ्यात आधी आपण बटाटा शिजवून घेऊयात. वांग्याच्या तुलनेमध्ये बटाटा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. यासाठी आधी बटाटा यामध्ये घालायचा. बटाट्यासोबतच एक छोटी वाटी भरून, म्हणजे साधारण 2 मोठे चमचे भरून इथं मी कसुरी मेथी घातली. आता हे सगळं साहित्य थोडंसं मसाल्यामध्ये परतून घेऊ. आता गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे, की जेणेकरून मसाला खाली करपणार नाही. आता बटाटा चांगला मिक्स करून झाला, की यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर साधारण 1 लिटरभर गरम पाणी मी यामध्ये घातलंय. लक्षात घ्या, की यामध्ये गरम पाणीच घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. अर्धवट झाकण ठेवून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा. मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटांसाठी बटाटा शिजवून घेतला. साधारण हा अर्धवट असा शिजलेला आहे. आता यामध्येच आपण कट करून घेतलेले वांग्याची कापं सुद्धा घालू. वांग्यासोबतच इथे उकडून घेतलेला चणा सुद्धा आपल्याला घालायचा आहे, म्हणजे तो सुद्धा अतिशय मऊसूत असा शिजला जाईल. सगळ्या भाज्या घालून झाल्या, मिक्स करून घेतलं. आता यावेळेस तुम्ही पाण्याचा अंदाज ठरवू शकता. जर तुम्हाला ही शाकभाजी थोडीशी पातळ आवडत असेल, तर यावेळेस थोडंसं पाणी वाढवून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला दाटसर आवडत असेल, तर यावेळेस खूप जास्त पाणी घालून चालणार नाही. इथे भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि अर्धवट झाकण लावून चांगली वांगी शिजेपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. मध्यम आचेवरती 15 मिनिटांसाठी वांगी चांगली शिजवून घेतली. मस्त चमचमीत अशी ही भाजी दिसते. थोडीशी वर खाली करून घेऊ आणि एक ग्रेव्हीचा अंदाज घेऊयात. तर ही जी ग्रेव्ही आहे ती मला अगदी परफेक्ट वाटते. पुरीसोबत, भातासोबत खाण्यासाठी अशी थोडीशी दाटसरच लागते. खूप पातळ किंवा अगदीच घट्ट ठेवून सुद्धा चालत नाही. शाक भाजी बनवण्याची अगदी साधी, सोपी, सुटसुटीत पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली. या पद्धतीने शाकभाजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल.
आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.